नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हेमलता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. नमस्कार मित्रांनो, मी आहे संभाजीनगर जिल्ह्यामधील राजनगाव येथे शेणकुंज. आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये आमचे राजनगावचे उपसरपंच धनवटे आबा यांच्या मुलींना रेल्वे पोलीसमध्ये कालच निकाल लागले राज्याचे आणि रेल्वे पोलीस म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. आपल्यासोबत आहे दिदी. दिदी काय सांगा? अभ्यासात सातत्य ठेवायचं आणि घरच्यांचा सपोर्ट तर पाहिजे सगळ्या गोष्टीसाठी, पण आपली मेहनत पण खूप गरजेची आहे आणि सातत्य महत्त्वाचं. हे करत असताना सर्व कोणाची मदत लागली? घरच्यांची तर खूप लागली. घरच्यांच्या बरोबर माझे मिस्टर त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला. आता जे तुम्ही आता या परीक्षेमध्ये तुम्हाला यश भेटलेलं आहे, तर याचं श्रेय तुम्ही कोणाला देशाल? फक्त माझ्या फॅमिलीला. बाकी आपल्यासोबत आहे धनवटे अण्णा. अण्णा काय सांगाल? कारण पहिल्या प्रथम मी माझ्या मुलीचं अभिनंदन करेल की ना 4-5 ठिकाणी लांब पालघर असेल, नाशिक असेल, खाली नांदेड असेल, भरपूर ठिकाणी तिनं पेपर परीक्षा दिली. 2, 4, 5, 3 मार्कांनी जायची. यावेळेस ती 3ऱ्या नंबरला आली आणि मी इथलं सार्थ माझा स्वतः मला गर्व आहे की माझी मुलगी येथली अजून पुढच्या पण 2-4 परीक्षा पासून ती मोठ्या पदीपर्यंत पोहोचलं आणि शासनाचं किंवा देशाचं चांगलं ते काम करेल असं मला गर्व आहे आणि माझा विश्वास पण आहे. काय सांगशील कशा प्रकारे दिदीनं आज जे यश मिळवलं त्या संदर्भात काय सांगशील? दिदी लग्नाच्या अगोदर म्हणजे 2 वर्षापासून तयारी करत होती. तिचं ते अगोदरपासून स्वप्न होतं तिला पोलीस विभागामध्ये काम करायचं आहे. त्यानंतर तिच्या लग्नानंतर पण आमची दाजी असते राजीमध्ये त्यांनी खूप मदत केली, तिला सपोर्ट केला प्रत्येक ठिकाणी. पप्पाचं तर अगोदरपासून तिला सपोर्ट होताच प्रत्येक ठिकाणी. ह्यावेळेस म्हणजे तिने आम्हाला एक गॅरंटी दिली होती की यावेळेस तिचं होणार आणि तिने ह्यावेळेस म्हणजे तिने असं सांगितलं होतं की मी शेवटच्या वेळेस फॉर्म भरणार आणि यावेळेस करून दाखवणार. सगळ्यांचे स्वप्न होते तिच्या मागं. तिला लोक खूप निंदा करत होते पण तिने सगळ्यांच्या नाकावर टिचून नाव केलं आणि आज तिची भरती झाली. काल रात्री निकाल लागला आणि आम्हाला सगळ्यांना कळलं. आम्ही सगळे खुश झालो, सगळे घरातले भाऊ झाले, सगळे तिला भेटले. बस त्यांनी मेहनत आणि जिद्द असेल तर कुठल्याही टोकापर्यंत जात येतं. त्या दिदीनं मेहनत घेतली आणि मेहनती जोरावर आज ती लेवल पोलीस भरती झालेली आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.